नमस्कार मंडळी, तुमच्या मिक्सरच्या जारमधील ब्लेडची धार कमी झाली आहे. चटणी, मसाले किंवा वाटण नीट बारीक होत नाही. मग नवीन जार विकत घेण्यासाठी किंवा दुरुस्तीला नेण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. आज मी तुम्हाला काही सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय सांगणार आहे, ज्यामुळे मिक्सरच्या ब्लेडवर साचलेली घाण, तेलकटपणा आणि अडकलेले कण साफ होतील. त्यामुळे मिक्सरची कार्यक्षमता पुन्हा सुधारू शकते. चला तर मग वेळ न घालवता कोणत्या टाकाऊ आणि घरात सहज उपलब्ध होत असलेल्या वस्तूंनी हा उपाय करता येतो ते पाहूयात. नंबर 1. बर्फ आणि जाड मीठ. 5-6 बर्फाचे तुकडे, 1 चमचा जाड मीठ. 20 ते 30 सेकंद फिरवा. ब्लेड स्वच्छ होतात आणि जारमधील चिकट कण निघतात. नंबर 2. साखर आणि मीठ. 1 चमचा जाड मीठ आणि 1 चमचा साखर. 15 सेकंद मिक्सरमध्ये घालून फिरवा. हलका स्क्रबिंग इफेक्ट मिळतो. नंबर 3. तांदूळ. मूठभर कोरडे तांदूळ जारमध्ये टाका. 20 ते 30 सेकंद फिरवा. मसाले किंवा चटणीमुळे साचलेली घाण काढण्यास मदत होते. हा उपाय अनेक गृहिणी वापरतातच. नंबर 4. बर्फ आणि लिंबाचा रस. बर्फाचे तुकडे आणि 1 चमचा लिंबाचा रस. जारमधील वास आणि तेलकटपणा कमी होतो. मिक्सरच्या ब्लेडची धार कमी झाली आहे की नाही हे कसे ओळखावे? तर वाटण जाडसर होते. पदार्थ दळायला जास्त वेळ लागतो. मिक्सर जास्त गरम होते. जारमधून जळल्यासारखा वास येतो. आता पाहणार आहोत मिक्सर जास्त दिवस टिकवण्यासाठी काही टिप्स. गरम पदार्थ लगेच जारमध्ये टाकू नका. जार वापरल्यानंतर लगेच धुवा. खूप मोठे किंवा कडक तुकडे थेट दळू नका. जार ओव्हरलोड करू नका. मिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झाली तर या टाकाऊ वस्तूंनी लावा धार. वाटण होईल मस्त. तर बघा, नवीन जार विकत घेण्यापूर्वी किंवा मेकॅनिकलला दुरुस्तीला देण्यापूर्वी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. ते पुढीलप्रमाणे. मिक्सरचा वापर चटण्या, स्मूदी आणि बॅटर दळण्यासाठी स्वयंपाकघरात केला जातो. त्यामुळे जास्त वापर झाला की साहजिकच मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी होऊन जाते. कडक पदार्थ त्यात आपल्याला हवे तसे बारीक करता येत नाहीत. रोजच्या वापरामुळे मिक्सरच्या जारमधील ब्लेड अनेकदा बोथट होतात. परिणामी अनेकदा पदार्थ नीट दळले जात नाहीत किंवा जाडसर दळतात. यामुळे ब्लेडवर अधिक ताण येतो. त्यामुळे नवीन जार विकत घेण्यापूर्वी किंवा मेकॅनिकलला दुरुस्तीसाठी देण्यापूर्वी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे तुमच्या मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड धारदार होऊ शकते. बर्फाचे तुकडे. ब्लेड धारदार करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 5 ते 6 बर्फाचे तुकडे टाका आणि 20 ते 30 सेकंद ढवळा. यामुळे ब्लेड आणि जारच्या कडेला चिकटलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होऊ शकते. नंतर जार पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे ब्लेड स्वच्छ राहतात आणि दळण्याची कार्यक्षमता वाढते. सैंधव मीठ. मिक्सरच्या जारमध्ये 1 मोठा चमचा सैंधव मीठ किंवा जाड मीठ टाका आणि 15 ते 20 सेकंद ढवळा. मिठाचे कण सौम्य स्क्रबप्रमाणे काम करतात आणि ब्लेडवरील घाण काढण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की या पद्धतीमुळे ब्लेडला धार येणार नाही, पण स्वच्छ होऊ शकतात आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आता बेकिंग सोडा. 1 छोटा चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लेडवर आणि जारच्या आत लावा आणि 10 मिनिटे तशीच ठेवा.
नंतर मऊ ब्रशने घासून स्वच्छ करा. यामुळे तेल, मसाल्याचे कण आणि वास निघून जाण्यास मदत होते. ॲल्युमिनियम फॉईल. ॲल्युमिनियम फॉईलचे लहान तुकडे करा. ते जारमध्ये ठेवा आणि काही सेकंद ढवळा. यामुळे ब्लेडवर साचलेली कोणतीही घाण निघून जाण्यास मदत होते. असे म्हटले जाते, फॉईलचे मोठे तुकडे टाकू नका आणि वापरानंतर जार पूर्णपणे धुतला जाईल याची काळजी घ्या. तर मंडळी, मिक्सरच्या जारमधील ब्लेड स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी हे सोपे उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता. मात्र हे लक्षात ठेवा, हे उपाय ब्लेडवरील घाण काढण्यास आणि कामगिरी सुधारण्यास मदत करतात. जर ब्लेड खूपच झिजले असेल किंवा खराब झाले असेल तर ते बदलणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच घरगुती टिप्स, किचन हॅक्स आणि दैनंदिन उपयोगाच्या माहितीसाठी वंदनाज डायरी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.